गुड इव्हिनिंग मित्रांनो, आज आम्ही नवीन ब्लॉग मध्ये आलोय। सोमवार आहे आणि फिरायचा दिवस म्हटला तर कुठेतरी जावासा वाटतेच। आज विशाल बोटिंग अर्थातच गुहागर तालुक्यातील एक सुंदर प्लेस आहे जिथं बोटिंग साठी तुम्ही येऊ शकता मित्रांनो। तर चला आपण जाऊया आता बोटिंग मध्ये। माझ्यासोबत अंजला आहे। अंजला, तर ब्लॉगच्या माध्यमातून सगळ्यांना नक्की चला। मित्रांनो, महाबळेश्वर, केरळ अशा अनेक ठिकाणी तुम्ही बोटिंग केलं असेल, मात्र कोकणात कुठे जाऊन बोटिंग करता येतील याचा अंदाज नक्कीच सर्वांना नसेल। मात्र आमच्या गुहागर तालुक्यातील या पाटपणे गावाच्या नजीक आणि मोडकागर ठिकाणी बोटिंगची सुविधा मित्रांनो विशाल बोटिंग हाऊस आहे आणि तिथे तुम्ही अनेक प्रकारच्या बोटी अतिशय मुबलक दरामध्ये आनंद घेऊ शकता। तर नक्कीच या बोटिंगसाठी आपण सर्वांनी यावे आणि आनंद घ्यावा। या गुहागर तालुक्यातील पर्यटनास वाढ द्यावी आणि आनंद लुटावा। मित्रांनो, आपल्यासोबत विशाल बोटिंगचे मालक राहटे साहेब आहेत, जे अनेक वर्षापासून ही बोटिंग चालवत आहेत। तर आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत या बोटिंग बद्दल। सर, आपलं नाव कसं? विश्वनाथ राहटे, मी गुहागरचा रहिवासी आहे। आणि किती वर्षापासून हा व्यवसाय आपण करत आहात? 2006 ला आपण चालू केलं, आता जवळजवळ 18 वर्ष झाली। 18 वर्षापासून आपण हा व्यवसाय करतो। बोटिंग अजून एवढं विशेष म्हणजे कसं, अजून एकही ऍक्सिडेंट झालेला नाही। एकही ऍक्सिडेंट न झालेली ही विशाल बोटिंग आहे। आणि पर्यटक किती प्रमाणात इथे येतात? पर्यटक जवळजवळ 7 महिने आपल्याकडे पर्यटक मुबलक असतात। फक्त पावसाचे 3-4 महिने जरा सोडले तर थोडे कमी असतात। थोडे पावसात कमी असतात, मात्र इतर सीझनला भरपूर, म्हणजे एक वेटिंग वगैरे असते असे या पद्धतीने? हो, वेळ मिळेल संध्याकाळी आम्हाला 20 मिनिटं द्यावी लागतात। आता आम्ही 15-20 मिनिटं 5-10 मिनिटं वाढवून देतो, पण सीझनला देता येत नाही कारण सगळे थांबून राहिलेले असतात। हे मुंबई पुण्यातून येणारे पर्यटक सगळे आपले गुहागरला आल्यानंतर चांगली अकोला, लातूर, उस्मानाबाद कडून पण आलेले भरपूर पर्यटक येतात आणि चांगली बोटिंग सुविधा आपण चालवतात। आणि दर किती आहे? प्रत्येक पर्सन मागे किती पैसे घेतात? प्रत्येकी 20 मिनिटाचा एक राऊंड असतो, प्रत्येकी 50 रुपये घेतो आम्ही। आणि जंगल सफर म्हणून आम्ही कन्सेप्ट चालू केलेला आहे, तो बघा समोरचा। त्या जंगल सफर मध्ये आम्ही ग्रुपला पाठवतो। तिथे आमचा एक सिक्युरिटी असतो। ट्रॅकिंग रोड केलेले आहेत, राईटने जा, लेफ्टने जा, सेंटरने स्ट्रेट जा। आणि तिथे जेवणाची वगैरे व्यवस्था, तुम्ही जर जेवण करायचं जेवणाची व्यवस्था पण करू शकता, वन डे पिकनिक पण करू शकता। म्हणजे जंगल सफर तुम्ही केलेली आहे। जो समोरचा डोंगर आहे त्यामध्ये जंगल सफर आहे, तुमचा सिक्युरिटी गार्ड असतो, जेवणाची व्यवस्था असते, म्हणजे एक पॅकेज असतं, एक दिवसाभराचा असेल, हाफ डेचा असेल, म्हणजे तुम्ही त्याच्या पद्धती त्यांच्या कस्टमरनुसार त्यांना मॅनेज करून ते देता आणि तिथं पाठवून ते ट्रॅकिंग करून त्यांच्या ते सुविधा देण्याचं, झाडाखाली झोपायचं, पातेऱ्यावर झोपायचं मस्त। म्हणजे कोकणातील जो आनंद आहे तो घेण्यासाठी तुम्ही इथून बोटिंग देऊन त्यांना तिथं सोडता, तिथं सर्व मेजबानी देता आणि पुन्हा संध्याकाळी त्यांना इथं आणण्याचं एक चांगला उपक्रम आहे मित्रांनो। आणि कोकणातील पर्यटनाला चालना देणारी ही विशाल बोटिंग आहे। तर आवर्जून आणि नक्की सर्वांनी येथे यावे। गाईज, आता आमची सफर सुरू झालेली आहे। पाण्यामध्ये आम्ही बोटिंग करत आहोत। हंदला पॅडल मारतोय। हंदला, कसं फील येतंय? महाबळेश्वरला जसं आपण बोटिंग करतो तसंच आनंद येतोय ना? हा कोकणातील आनंद आहे आणि सर्वांनी घेतलं पाहिजे। आता आम्ही आज बोटिंग करत आहोत मित्रांनो आणि सर्वांनी या। खाण्यासाठी सुद्धा तुम्ही अनेक वस्तू इथे आणू शकता। जंगल सफारी तर एकदम भारी इव्हेंट आहे, ज्याने आम्हाला सांगितलं। नक्कीच आम्ही पावसानंतर हा इव्हेंट नक्कीच करणार, आम्ही सर्व युवक वर्ग। चला, तर आम्ही किनाऱ्याच्या बाजूने अंजला नेतोय। स्टेअरिंग सुद्धा आहे। अंजला, स्टेअरिंग दाखवा जरा।
नक्कीच या बाजूला शृंगारताई चिपळूणला जाणारा मार्ग असेल तर हा पहाड जो आहे, जो राहटे काकांनी आपल्याला सांगितलं की जो जंगल सफारी म्हणून आम्ही एक इव्हेंट असतो, नक्कीच हाच तो डोंगर आहे जिथे मध्ये ट्रॅकिंग करण्याची सुविधा आहे, जेवणाची व्यवस्था असते, त्यांचा एक माणूस असतो आणि बोटिंगनं तिकडे सोडून तो सर्व आनंद दिवसभराचा असेल किंवा हाफ डेचा असेल, असे वेगवेगळे पॅकेज आहेत. आणि हाच तो डोंगर आहे ज्याच्यामध्ये हा ट्रॅकिंगचा विषय वगैरे ते हाताळतात. आणि नक्कीच आवर्जून आपण सर्वांनी इथे या गुहागरचा पर्यटनाला चालना देणे, कोकणातील एक सुसज्ज अशी व्यवस्था राहटे काकांनी या विशाल बोटिंगच्या माध्यमातून मित्रांनो केलेली आहे. गाईज जर विचार केला तर कोकणामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत, जसे हेदवीची बामणगळ असेल, वेळणेश्वर बीच असेल, पालशेत बीच असेल आणि गुहागर बीच आहे, अजगोली जेटी आहे, बोऱ्या बंदर आहे, धोपावी फेरीबोट आहे. अनेक पर्यटन स्थळं आहेत जिथं नक्कीच पर्यटन क्षेत्रामध्ये विकास होऊ शकतो, गुहागरमध्ये पर्यटनात वाढ होऊ शकते, त्या माध्यमातून कोकणातील युवकांना रोजगार मिळू शकतो. त्याच पद्धतीने विशाल बोटिंग सुद्धा आहे. मात्र कुठंतरी शासनाने याची दखल घेतली पाहिजे. शासनातील जेवढे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याची दखल घेऊन पर्यटन क्षेत्रात कशी वाढ करता येईल आणि गुहागरला नक्कीच पर्यटनाचा एक चांगला दर्जा देऊन युवकांचा रोजगाराचा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि खरोखरच एक संधी आहे. गुहागर हा पर्यटन क्षेत्रातील एक मोठा केंद्रस्थान आहे. मात्र त्याला पर्यटन क्षेत्राने आणि पर्यटन जे मंत्री आहेत, मंत्री महोदय असतील, ज्यांचं कोणाचं शासन असेल, आपण कोणाला एकाचा उल्लेख करणार नाही, शासन सुद्धा बदलत असतात. मात्र ज्याचं कोणाचं असेल त्यांनी नक्कीच प्रयत्न करून गुहागर पर्यटनासाठी विचार करावा हीच विनंती असेल. कारण गुहागरमध्ये असे अनेक आहे, विचार केला तर आंबा असेल, हापूस आंबा असेल, काजू असेल, मासळी असेल, असे विकसनशील असे गोष्टी भरपूर आहेत जे विकसित करू शकतो आपण या कोकणामध्ये आणि त्याचा विचार नक्कीच केला पाहिजे. तर मित्रांनो, विशाल बोटिंग हाऊस मोडकागर येथे आम्ही आलेलो आहोत आणि बोटिंग करत आहोत. माझा मित्र हंजला माझ्यासोबत आहे आणि माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये हंजला असतोय. खूप आनंद आणि खूप मजा आणि खूप एन्जॉयमेंट आम्ही करतोय या बोटिंगच्या माध्यमातून. आजचा सोमवारचा दिवस आणि आमचा ब्लॉग प्रत्येक जण आवर्जून वाट पाहत असतो आणि या ब्लॉगमध्ये नक्कीच पर्यटन क्षेत्र कसं विकसित होईल आणि रोजगाराची संधी कशी निर्माण करता येईल यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर नक्कीच रोजगारामध्ये या गुहागर तालुक्याची वाढ व्हावी यासाठी आपण सर्वांनी हा ब्लॉग आवर्जून पाहून नक्की शेअर करावा, जेणेकरून विशाल बोटिंगच्या माध्यमातून पर्यटक आपल्या गुहागरमध्ये येतील आणि इतर जसे टुरिझम पॉइंट प्रसिद्ध आहेत तसेच गुहागरचा हा पर्यटन स्थळ प्रसिद्ध होईल आणि आपल्या गुहागरला रोजगार मिळेल. पोरानं तर चॅनलचं नाव आपल्या कोकणी आसिम आहेच, मग थोडासा कोकणातला कोकणी बोलूला मला नक्कीच आवडेल. कारण मोप लोकांचा कमेंट्स बॉक्सला येते की कोकणी थोडा होऊन जाऊ दे, तर मी बोलता कोकणीत आपण सगळे जर कोकणीच आहो आणि कोकणी लोक नक्कीच या ब्लॉगला बघून या पर्यटन स्थळावर नक्कीच या, मजा करा, एन्जॉय करा आणि जल्लाता बोलतात ना सबस्क्राईब ते विसरू नको करूला. सगळ्या सबस्क्राईब करा आणि शेअर करा या चॅनलला, कारण मजा मोप आहे आणि खुश राहाल. सगळ्या या चॅनलला बघून नक्कीच इथे या, मजा करा, फुल एन्जॉयमेंट आहे. काका राहटे काका इथे आहेतच आणि तुम्हाला ते नक्कीच माहिती देतील. खरोखरच ही प्लेस मोप भारी आहे आणि कोकण सफारी आणि जो जंगल सफारी आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या या. काका जेवणाची व्यवस्था करणार ना? मटण, मच्छी, जसा तुम्ही सगळे सांगाल. म्हावरा हाऊसला ते म्हावरा पण मिळेल, पापलेट, सुरमई, बांगडा काय सांगाल तर मिळेल आणि झणझणीत मालवणी सुद्धा सांगला तरी मालवणी पण देतील ते. तर सगळ्या या, मजा करा या कोकणी ब्लॉगला. कोकणी थोडीशी बोलूची वाटली कारण मोप लोक बोलतात कोकणीत बोला, तुम्ही ते कोकणी बोलता. सगळ्या या आणि जल्ला बोलल्याप्रमाणे तुम्ही तो बेल आयकॉन वाजवला पण विसरू नको, कारण बेल आयकॉन जर वाजवली ना
ते कायम आमची व्हिडिओ पडल्यावर तुमची बेल वाजल्याशिवाय काय राहणार नाही. चला मग मित्रांनो, येतो आम्ही, जातो आता शिंगारतलीला. या ब्लॉगच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओत मिळूया. तर राटे काका येतो आम्ही नक्की. चला तर निघालेलो आम्ही आता तलीवर आमच्या राहत्या घरी, आणि सकाळचं दिवस आमचं बिझनेसचं आहे. तर आज सोमवार होती म्हणून आम्ही सगळेजण आलेलो इथे फिरूला, मजा करूला. लेट्स एन्जॉय. हा ही बघा पोपलीची झाडं लावलेली आहेत. पोपली म्हणजे माहिती आहे काय मित्रांनो, सुपारी असते ना, सुपारी, याच्यातली सुपारी येते. पान सुपारी जे खातात. BMW घेऊन येते. चल आणि त्याला ये स्टार्टर मार. तर विशाल बोटिंग इथे आज आम्ही सगळे फिरला आलेलो होतो, मजा केलेली आहे, फुल एन्जॉयमेंट. सगळे या कोकणात, आणि या कोकणात आल्यावर गुहागरला पहिले पसंत करा आणि विशाल बोटिंगला नक्कीच या. खूप भारी प्लेस आहे, खूप एन्जॉय कराल. तर आज आम्ही इथे पुन्हा ब्रेक घेतो कोकणी आसिमच्या माध्यमातून. आणि चला मग मिळू पुढच्या ब्लॉगला. धन्यवाद. गुड इव्हनिंग.